नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. 500 रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल, 37,50,000 रुपये व 200 रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल, ज्याची किंमत या आरोपींकडून 8,80,000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आलाय. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70,73,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहेत. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. काल दिनांक 28 जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित 3 जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काय बनावट नोटा असण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत ह्या मिळून आल्या. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंभुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंभुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर आहे, तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये मग झेरॉक्स मशीन आहे, जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते आहे, काउंटिंगसाठी मशीन आहे, हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं. नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला, कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीयेत, अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत. हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत. या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. कापणी तपास करतो आहे. म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे प्रोक्युअर करतात. तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे, आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सही मिळालेले आहेत, प्रिंट केलेले जे नोटा आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तो तपासाचा भाग आहे. अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली, परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत. म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहेत ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत. म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे 3 जण मिळालेले आहेत. पुढे जे एक डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.